नमस्कार, मी कोमल. आज आपण उपवासासाठी जो वरवीचा भात बनवतात तो आणि त्याच्यासोबत शेंगदाण्याची आमटी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर वरवीचा तांदूळ घेतलेला आहे मी, ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. बटाटा कट करून घेतलेला आहे. हिरवी मिरची घेतलेली आहे 2-3 कट करून. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला वरवीच्या भाताची रेसिपी बघणार आहोत आपण. तर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकून घेते. तेल गरम होऊन द्यायचं आहे व्यवस्थित. तेल गरम झालेलं आहे. तर सुरुवातीला मी तेलामध्ये बटाटा टाकून घेते. सुद्धा टाकून घेणार आहे. तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर मिरची थोडीशी जास्त टाकली तरी चालेल. पण मी शेंगदाण्याची आमटी सुद्धा बनवणार आहे. त्यासाठी मी 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि तिखटवाली हिरवी मिरची आहे. त्यामुळे मी भातात दोनच मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत टाकण्यासाठी. बटाटा व्यवस्थित तेलामध्ये सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचे आपल्याला. अशा पद्धतीने जर वरवीचा भात बनवला तर फक्त वरवीचा भात जरी बनवला तरी सुद्धा खायला छान लागतो. पण सोबत शेंगदाण्याची जर आमटी असेल तर आणखीच छान लागते. त्यासाठी मी वरवीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी बनवते शक्यतो. दोन 3 मिनिटे बटाटा मी तेलामध्ये असंच फ्राय करून घेतलेला आहे. तर आता चमच्याने बघते मी एकदा बटाटा सॉफ्ट झालाय का. तर हे बघा, चमच्याने जरी तोडला तरी बटाटा लगेच सुटला जातोय. आणि नंतर आपल्याला पाणी टाकून भात शिजवायचा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा बटाटा शिजला जातो. त्यासाठी एवढाच बटाटा मी शिजवून घेणार आहे. आणि आता जे तांदूळ धुवून घेतलं होतं वरवीचं ते या तेलामध्येच मी टाकून घेणार आहे सुरुवातीला. हाताने सगळं तांदूळ टाकून घ्यायचं, कारण की हा भात खूप छोटा असल्यामुळे पाणी सगळं व्यवस्थित काढता येत नाही. म्हणजे उरलेलं जे पाणी असतं ते टोपामध्येच राहील खाली. त्यासाठी हाताने सुकून टाकून घ्या तांदूळ. तर तांदूळ टाकल्यानंतर 1-2 मिनिटं बटाट्यासोबतच आपल्याला तेलामध्ये भात सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. म्हणजे भात थोडासा सुट्टा सुट्टा पण होतो. 2 मिनिटं मी असंच तेलामध्ये भात परतून घेणार आहे. आता पाणी ओतते मी. तुम्हाला भात खूप जास्त फडफडीत आवडत असेल तर पाणी कमी टाका. पण मला थोडासा मऊच आवडतो भात, त्यामुळे मी 1.5 ग्लास पाणी ओतणार आहे या भातात. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता मीठ टाकायचं आहे आपल्याला भातामध्ये. चवीनुसार मीठ टाकून घ्या. दोन 3 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं. थोडंसं मोठं असलं भातासाठी कूट तरी सुद्धा चालेल, खूप छान लागतं भातामध्ये. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर झाकण लावून 3
3-4 मिनिटे हा भात मी शिजायला ठेवणार आहे. भात शिजण्यासाठी ठेवलेला आहे. तोपर्यंत आता शेंगदाण्याची आमटी कशी बनवायची ते बघून घेऊया. मी पातेलं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आता तेल टाकून घेते. तर तेल गरम झालेलं आहे. सुरुवातीला बटाटा टाकून घेणार आहे मी. बटाटा करून घेतलेला आहे मी साली काढून. बटाटा टाकल्यामुळं शेंगदाण्याची आमटी जी आहे ती आणखी छान लागते. तुम्हाला जर बटाटा टाकायचा नसेल तर फक्त शेंगदाण्याची आमटी सुद्धा करता येते, पण आमटीमध्ये बटाटा असला की आमटी खूप जास्त पातळ पण होत नाही आणि खायला सुद्धा छान लागते. तर मी 2-3 हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत. बटाटा व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे आमटीसाठी. तुमच्या इकडे उपवासाला जर जिरे चालत असतील तर फोडणी देताना जिरे टाकले तरी चालतील, पण आम्ही जिरे वापरत नाही उपवासा दिवशी, त्यामुळे मी जिरे टाकलेलं नाही. काही जण कोथिंबीर सुद्धा वापरतात, पण आमच्या इकडं कोथिंबीर सुद्धा चालत नाही, त्यामुळे मी कोथिंबीर सुद्धा वापरत नाही आमटीमध्ये किंवा भातामध्ये वगैरे. व्यवस्थित तेलामध्येच बटाटा आपल्याला पहिल्यांदा फ्राय करून घ्यायचा आहे. तर आता हिरवी मिरची आहे ती बारीक केलेली ती तेलामध्ये टाकून घेणार आहे. मिरची सुद्धा तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायची आहे, कारण मिरची अगोदर भाजलेली वगैरे नाही. मी कच्चीच मिरची मिक्सरला बारीक केली होती, मग तो कच्चेपणा राहायला नको त्यासाठी व्यवस्थित तेलामध्ये हिरवी मिरची आपल्याला भाजून घ्यायची आहे. एक 2 मिनिटं मी असंच हिरवी मिरची आणि बटाटा तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे असाच. तर मिरची आणि बटाटा भाजलेला आहे, तर आता मी त्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे. तुम्हाला जितकं पाणी लागेल तेवढं तुम्ही टाकून घ्या. मी 1 ग्लासभर पाणी टाकणार आहे, कारण की माझ्या एकटीसाठीच आज मी वरवीचा भात आणि आमटी बनवते, कारण की आज माझा उपवास आहे म्हणून. आणि आता शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. तर मी 3 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे. ही आमटी शेंगदाण्याची बटाट्याची आहे, त्यामुळं कूट थोडंसं जास्त टाकलं तरी चालेल. मध्ये मध्ये भात सुद्धा चेक करायचा आहे, खाली लागला नाही पाहिजे. तर हे बघा 3-4 मिनिटात आपला वरवीचा भात जो आहे तो शिजलेला आहे. तर आता मी भाताचा गॅस बंद करून घेते आणि आमटीला 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे, कारण की बटाटा पण आपण तेलामध्ये फ्राय करून घेतला होता, पण शेंगदाण्याचं कूट आणि हिरवी मिरची सगळं सोबतच आता शिजण्यासाठी मी 3-4 मिनिटे शिजवून घेणार आहे ही आमटी. तर 2-3 मिनिटे झालेली आहेत. तर आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते आमटीमध्ये आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बटाटा शिजेपर्यंत ही आमटी आपल्याला शिजू द्यायची आहे. मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे बटाटा शिजला की नाही ते. तर तयार आहे गरमागरम असा वरवीचा भात आणि सोबतच बटाटा आणि शेंगदाण्याची आमटी. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं वरवीचा भात आणि बटाट्याची आणि शेंगदाण्याची आमटी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रोज नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ अपलोड करते ते तुम्हाला पाहता येतील. चला तर मग नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने वरवीचा भात आणि आमटी.